बीसीसीआय एवढी श्रीमंत असूनही आयपीएल मधले हे स्टंप विकत घेत नाही तर भाड्याने घेते. हो, हे खरं आहे. एका मॅच साठी स्टंप वापरायचं भाडं जवळपास 2.5 ते 3 लाख असतं. कारण स्टंप बनवणारी झिंक इंटरनॅशनल हे ऑस्ट्रेलियन कंपनी त्यांची टेक्नॉलॉजी कोणी कॉपी करू नये म्हणून हे स्टंप डायरेक्ट विकतच नाही आणि क्वालिटी नेहमी उत्तम राहावी म्हणून ते फक्त रेंटल सर्व्हिस देतात. भाड्याने घेतल्यामुळे झिंक कंपनीचे स्वतःचे इंजिनियर प्रत्येक मॅचला मैदानात हजर असतात. स्टंप लावण्यापासून ते त्यांच्या अचूक असण्याची गॅरंटी देण्याची सर्व जबाबदारी त्यांची असते. आणि हे जे स्टंप रोज आपण तुटताना बघतो ना, ते साधे लाकडाचे तुकडे अजिबात नाहीयेत. तर हे स्टंप कंपोजिट प्लास्टिक आणि पॉलिकार्बोनेट सारख्या मजबूत हाय इम्पॅक्ट मटेरियल पासून बनवलेले असतात. एका फुल सेटची किंमत 30 लाख रुपये असते आणि एका स्टंपची किंमत साधारणपणे 10 ते 12 लाख रुपयांच्या घरात असते. म्हणजे आपल्या गल्ली क्रिकेट मधला संपूर्ण क्रिकेट किट, बॅट, बॉल, पॅड सगळं विकलं ना तरी यातला घंटा एक स्टंप पण येणार नाही. पण एका स्टंपसाठी एवढे पैसे कशाला? कारण या स्टंप मध्ये ऍडव्हान्स सेन्सर, एलईडी लाईट आणि माईक बसवलेले असतात. जशी बेल स्टंपवरून उडते तशी बरोबर 0.001 सेकंड मध्ये म्हणजे डोळ्याची पापणी झाकायच्या आतच रेडिओ सिग्नलमुळे लाईट फ्लॅश होते. अंपायरला विचार करायच्या आतच डिसिजन एकदम क्लिअर असतो. आणि फक्त त्या एका छोट्या एलईडी बेलची किंमत पण 40 ते 50 हजार रुपये असते. आणि आता सगळ्यात भारी फॅक्ट म्हणजे हे एवढं मोठं इन्व्हेन्शन एका साध्या खेळण्यातून आलंय. ऑस्ट्रेलियन इन्व्हेंटर ब्रांटे एकरमनने आपल्या मुलीला एका लाईटवाल्या खेळण्यासोबत खेळताना बघितलं आणि त्याच्या डोक्यात आयडिया आली. तिथेच क्रिकेटचा इतिहास कायमचा बदलला. पण खरा गेम तर 2023च्या आयपीएल मध्ये झाला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅच मध्ये अर्शदीप सिंगने एकाच ओव्हरमध्ये डायरेक्ट दोनदा मिडल स्टंपचे 2 तुकडे केले. तुम्हाला माहितीये का ते एकाच ओव्हरमध्ये किती नुकसान झालं? डायरेक्ट 24 लाख रुपये. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणता बॉलर स्टंप उडवेल ना तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त स्टंप नाही तर 30 लाख रुपये उडवतोय. कोणत्या बॉलरने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा स्टंप तोडलाय तुम्हाला माहितीये का? माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.